नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 72,000 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत। आरटीईची प्रवेश प्रक्रिया 26 ऑगस्ट पर्यंत। 49,000 विद्यार्थी प्रवेशाविना। 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीनंतरची परिस्थिती। गृहिणींचे बजेट कोलमडले। सणासुदीत चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर। मागणीत 25% वाढीची शक्यता। जिल्ह्यात 100% साक्षरता। निरक्षर नोंदणीचे प्रमाण अत्यल्प, फक्त 810 जणांची नोंदणी। जायका प्रकल्पाची वणवण। केंद्र सरकारने 344 कोटी अडकवले। हुतीमुळे यंत्रसामग्री घेण्यास उशीर। कोलकाता हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा पॉलिग्राफ टेस्ट करण्यास न्यायालयाची सीबीआयला परवानगी। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदाच्या 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार। तब्बल 30 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार। मालवण येथील सर्जेकोट समुद्रात नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला लागलं दुःखाचं गालबोट। समुद्रात बुडून 3 खलाशांचा मृत्यू, सुदैवाने 1 बचावला। नागरिकांनो काळजी घ्या, कोरोनाप्रमाणेच मॅकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण होणार। सरकारने आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना। मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार। देवेंद्र फडणवीसांच्या समक्ष झाला सामंजस्य करार। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। डिसेंबर महिन्यात मतदान होण्याचे चिन्ह। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या। मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी। माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी ठोकला विधानसभेसाठी शेड्यू। वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढणार। 4 उमेदवारांची ही घोषणा। दीप्ती शर्माचा दी 100 मध्ये दबदबा। षटकाराचा वर्षाव करत लंडन स्पिरिटला जिंकवले। राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ। एकाच दिवशी जवळपास 55 कोटीची केली कमाई। कसोटी क्रिकेटचं 150 वर्ष धूमधडाक्यात साजरं होणार। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार कसोटी सामना। अदानी समूह बुटीबोरीतील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प 3000 कोटींना खरेदी करणार। जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव। 22 कॅरेट 67,286 तर 24 कॅरेट 73,403 वर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आकाश मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा।